कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाय किती घाण आहे, छी डायलॉग आहे, छी काय डायलॉग आहे हो तुमचा? काय कमाल डायलॉग आहे। काय म्हणजे या डायलॉग मधून तुम्ही आमच्या गरिबीची जाणीव आम्हाला करून दिली। रायटर कोण आहे हो तुमचा? विल यू जस्ट शट अप इडियट। हे हॅलो, तू काय बघत बसणार आहेस? मला साफ करायला काहीतरी दे। हो मी पाणी घेऊन येते। वहिनी साडीला लागले निघणार का? पण ऐश्वर्या आपण करू ते साफ। वहिनी होईल का ते साफ नीट? हो होईल, सगळं होईल। पण तुम्ही बघत काय बसलायत? आमच्या बॅग्स कोण घेणार? सगदेवा मी आहे ना, मी घेऊन येतो तुमच्या बॅगा। घ्या। सांगा किती धूळ माती इकडे, छी या मंडळी जरा शांत हो। वहिनी घराबाहेर अशी घाण असते का? हे कसं घर आहे? या घाणीत कसे राहत असतील? यापेक्षा ना आपल्या कंपनीचं गोडाऊन चांगलं आहे। हे काय आहे? घाण आहे सगळीकडे, छी। आपू बाळा आज जा खेळायला जा। ही ऐश्वर्या वहिनी का आली इथे? आता इकडे पण ती घरातले सगळे रूल्स अप्लाय करायला बघेल आणि तिची नजर असेल तर आपल्या प्लॅन्सचं काय होणार? हा ना, कबाब मी हट्टी। आता दुश्मन आले आपल्या गेम मध्ये। सावली वहिनीने सारंग दादाला एकत्र आणायचं कसं? आओ हे पहा तुम्ही, साऊ आणि जावाई बापू एकत्र येतील नाही येतील ती इट्टलच बघून घेईल। परत त्याच्या पारी उगा आपल्या घरी आलेल्या पाहुण्याची आबाळ नको, नाही का? त्यांचं कसं सगळं व्यवस्थितच व्हायला पाहिजे का हो? भाई काकू तुमचं बरोबर आहे, पण ऐश्वर्या वहिनीला सांभाळणं अवघड आहे। घरी ती सतत तक्रारी करत असते आणि इकडे तर तिला कुठलंच बंधन नसेल। मला एक कळत नाही, ऐश्वर्या वहिनी ती आली कशी? आली तर असू दे, शेवटी काय साऊच्या सासरची माणसं आहे ती, त्यांचा पाहुणचार करणं हे आमचं कामच आहे। सगदेवा हा त्यासने काय बी कमी पडू देऊ नकस। होय, त्यांची समधी सोय त्यांच्या मनासारखी होईल याची काळजी घे। होय होय, आपलं जगणं काय रोजच आहे, त्यांची आबाळ व्हायला नका। खरं आहे, त्या आपल्याशी कशा बी वागू द्या, आपण आपला चांगुलपणा नको सोडूया। सोमराव हे बघा, तुम्हासनी माहितच आहे त्यासनी काय पाहिजे काय न गते। जरा कुठं काय कमी वाटलं ना बिनघोर सांगा। बाकी इथं लायच तू समज व्यवस्थित करून घेईल बघा। ऐश्वर्या मॅडम तुम्ही इथे छी, इथे तुम्ही पाय धुवू शकता। तुला वाटतं या घाणीला मी हात लावणार आहे? मूर्ख, मी नाही हात लावणार याला। ऐश्वर्या का वहिनी प्लीज। तुला वाटतं ना मी शांत राहावं आणि चिडचिड करू नये, तर प्लीज यामध्ये बोलू नकोस। मी याला हात नाही लावणार आहे। मी करते। हा, मग लवकर कर। नीट टाक, अजून टाक। किती घाण आहे ती। बस सोड, तू ना हेच काम डिझर्व करतेस।
आणि हे घर आहे तुमचं, हे इकडे राहणार आहोत आपण. हे साफ करा. सावली, कशी असते? एवढी आठवण येत होती ना तुझी. एवढ्या कमी दिवसात इतका लळा लावलास ना तू की राहवलंच नाही मला. बहिणी, मला सांगा, तुम्ही ऐश्वर्या मॅडमला कसं घेऊन आलात? अगं ती स्वतःच म्हणाली जाऊया म्हणून. अहो पण आता सगळं घोळ होईल. त्या इथं कशा राहतील आणि आम्ही काही सोय पण नाही केली. सावली, नको काळजी करूस. आता ती स्वतःहून आली आहे ना, मग छोट्या मोठ्या अडचणी घेईल ती सांभाळू. तू नको विचार करूस. चल. बोल जयंती. भैरवी, मेघ मल्हार, मालकंस सगळे राग एकत्र घाला अशी बातमी देणार मी तुम्हाला. बर, दरवेळेस असंच म्हणतेस आणि काहीतरी फुसकीच बातमी देतेस तू जयंती. पण या वेळेस बातमी कडक नसली ना तर तुझे सगळे दिलेले पैसे परत घेईल ना आतापर्यंतचे. चालेल? हो बाई, एवढे रिस्क घेऊ शकत नाही मी आयुष्यात. ठेवते फोन, बाय. मूर्ख, फोन काय ठेवते? आता 100 नाही 100 नाही. थांबा एक मिनिट. आयब्रो, ब्लश, लिपस्टिक. 250 रुपये दिल्याशिवाय काय बातमी सांगणार नाही आम्ही. बर, दिले. बोल. हो, ती मेंढीची पांढरी पाल आली इकडे भागवतांकडं. कोण? ऐश्वर्या मेंढळे. ऐश्वर्या? ती तिथे काय करते? नाही मला माहित. काहीतरी धमाका होणार एवढं मात्र नक्की बरं का भैरवी माहित. ठीक आहे, आता नीट ऐक. मी तुला 250 नाही 2000 रुपये देईन. किती? 2000. पण एक अट आहे हा. तिथे जे काय घडतंय, जसं जसं घडतंय, सगळी इत्तमभूत माहिती तू मला द्यायचीस. म्हणजे लिटरली 5-5 मिनिटांनी फोन करावा लागला ना तरी करायचा. करशील ना? अगं काय झालं, आहेस ना? काही नाही. 2000. पण माई म्हणजे 2000 परत काय काय येईल नाही. सांगते. बाई, नुसती बातमी सांगायची 2000 रुपये. जयंती, मला होणार तू. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.